जळगावात विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने विजयाचा गुलाल उधळला। भाजपचे नंदकिशोर महाजन हे विक्रमी मताधिक्याने निवडून आले। या निवडणुकीत महाविकास आघाडीची अनेक मतं फुटली। महायुतीने या निवडणुकीत मोठा विजय मिळवला असला तरी शिवसेना नाराज आहे, तर दुसरीकडे हक्काची मतंही महाविकास आघाडीला सांभाळता आली नाहीत। जळगावमध्ये असं का घडलं तेच पाहूयात। जळगावच्या जागेवर भाजपचे नंदकिशोर महाजन आणि उद्धव सेनेचे शरद तायडे यांच्यात थेट लढत होती, पण संख्याबळाचा विचार केला तर या निवडणुकीत महायुतीचं पारडं सुरुवातीपासूनच जड होतं। त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आधीच शस्त्रे टाकून दिली होती। निवडणूक बिनविरोध झाली नाही, हाच त्यांच्यासाठी मोठा आनंद होता। तुम्हाला माहिती आहे काय झालंय, धनशक्ती काय, लोकांच्या घरी काय काय पोहोचलंय, काय नाही पोहोचलंय। धनशक्तीवर जनशक्ती होती। आम्हाला तर एवढाच विषय आहे की बिनविरोध झाले नाही, हा एक आम्हाला मोठा आनंद आहे। बिनविरोधचा विषय जो ते म्हणत होते की आम्ही बिनविरोध करू, तर बिनविरोध आम्ही तर काही त्यांना होऊ दिला नाही। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत ही निवडणूक चुरशीची वाटत होती, परंतु मतदानाचा दिवस उजाडेपर्यंत ती पूर्णपणे एकतर्फी झाल्याचं पाहायला मिळालं। महायुतीने सूक्ष्म नियोजन करत आपली पकड घट्ट केली होती, तर महाविकास आघाडीने फक्त औपचारिकता पार पाडली। त्यांचे नेतेही जळगावात फिरकले नाहीत। मतमोजणीच्या दिवशी उद्धव सेनेचे उमेदवार शरद तायडेंनी निकालाचा पहिला कल पाहिला आणि आपलं काही खरं नाही असं समजताच त्यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला होता। आता मध्ये मतमोजणी चालत असताना कलेक्टर साहेबांकडे दोन पत्रिका द्या, त्याच्यावरती 1, 2, 3, 4 त्यांनी काय सांगितलं होतं अगोदर की आपण ते खाण्यामध्ये द्यायचा। 1, 2, 3, 4 खाण्यामध्ये असलं तर वैध होईल, त्याच्या बाहेर असलं तर अवैध होईल। परंतु त्याने जे एक मतपत्रिका डायरेक्ट 1, 2, 2च्या पुढे 1 लिहिलं आहे आणि त्याने वैध दे म्हणे। त्यांची सगळी मली बघत आहे, म्हणजे त्यांना निवडून द्यावं तुम्ही। आम्हाला कशाला हे करताय तुम्ही? तसं तुम्ही सोडून चाललाय, ते काही विषय नाही। तो पराभव मान्य करताय 100%। अरे पराभव काय, आता जर याची मनमानी चालू आहे तर मग काही विषय देत नाही तो। अपेक्षेप्रमाणे नंदकिशोर महाजनांना विक्रमी मताधिक्य मिळालं। महायुतीची सगळी मतं तर त्यांना मिळालीच, पण महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग झालं। त्यांची 57 मतं फुटली, म्हणून शरद तायडेंचा दारुण पराभव झाला। आपला उमेदवार विजयी झाला त्यापेक्षा भाजप नेत्यांना महायुतीची मतं फुटल्याचा जास्त आनंद झाला। महायुतीच्या सर्व मतदारांनी तर मला खूप मोठ्या प्रमाणावर वोट दिलेलंच आहे, परंतु महाविकास आघाडीचे आणि अपक्ष उमेदवारांची मतदारांचे मतदान आम्ही आमच्या पार्ट्यात टाकण्यात यशस्वी झालो। स्पष्ट बहुमत होतं याच्यामध्ये, त्याच्यामुळे विजय नक्की होता आमचा। कार्यकर्त्याच्या मेहनतीला फळ आलं। आता आम्ही राजकारण करायला बसलो। महाविकास आघाडीची मतं फुटलीच पाहिजे याचं प्लॅनिंग आमच्याकडे होतं आणि त्यात आम्ही 100% यशस्वी झालो। महाविकास आघाडीची जवळजवळ त्यांची एकूण जी मतं होती त्यातली 80% मतं फुटताना दिसली आहेत। महाविकास आघाडीमध्ये कुठेही एक वाक्यता नव्हती। अगदी नेत्यांनी देखील या निवडणुकीवर पाठ फिरवली आणि अप्रत्यक्षाचा भाजपाला फायदा झाला। नंदकिशोर महाजन यांच्या विजयाचा आनंद मात्र महायुतीमध्ये फार काळ टिकला नाही। नाशिकमध्ये दगाफटका झाल्यामुळे शिवसेनेचे स्थानिक नेते इकडे कमालीचे नाराज झाले। त्यांनी भाजपच्या विजयी रॅलीत सहभागी होणंही टाळलं। युती धर्माची आठवण करून देत शिवसेनेचे स्थानिक नेते भाजपच्या नावाने बोटं मोडत होते। नाशिक जिल्ह्याच्या बद्दल हा निकाल अपेक्षितच होता आणि म्हणूनच आपण 2 अपक्ष उमेदवार जळगाव जिल्ह्यासाठी दिलेले होते। आम्ही नाईलाजास्तव आपल्या जळगाव शहरातले जिल्ह्याचे दोघेही अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा जाहीर केला। नुसताच जाहीर केला नाही तर 100% शिवसेनेच्या सगळ्याच आमदारांनी किंवा आमच्या नगरसेवकांनी प्रामाणिकपणे नुसतं एकच काम केलं नाही तर सेकंड वोटिंग सुद्धा, सेकंड प्रेफरन्स सुद्धा शिवसेनेच्या अपक्ष उमेदवाराला दिला नाही। आता एवढी इमानदारी जळगाव जिल्हा शिवसेनेने करावी आणि दुसऱ्या बाजूला नाशिकमध्ये इतक्या 70-75 पेक्षा जास्त वोटिंगनी अपक्ष उमेदवार निवडून यावा, हे मला असं वाटतं की अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। हा निश्चितपणे एक मोठा धक्का आहे। नाशिकच्या बाबतीत म्हटलं बंडखोरी केलेली आहे,
त्या बाबतीत आम्हालाही ती संधी होती. माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेब यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांचा फॉर्म आम्ही टाकणार होतो, परंतु ऐन वेळेस शिंदे साहेबांनी शेवटच्या क्षणी 2:45ला आम्ही फॉर्म टाकणार होतो, सर्व रेडी होतं, परंतु शिंदे साहेबांचा एक फोन आल्यामुळे आम्ही एकनिष्ठता आणि महायुतीचा धर्म म्हणून प्रतापराव पाटलाचा फॉर्म टाकला नाही. त्याचं शल्य आज आम्हाला जाणवतो आहे. शिवसेनेसोबत दगाफटका झालेला आहे हे निश्चित आहे. शिवसेनेचे नगरसेवक एकमुखाने ऐकू शकतात किंवा प्रोटोकॉल पाळू शकतात, व्हीप बजावल्यानंतर ते एका ठिकाणी मतदान करू शकतात. तसं भाजपच्याही नगरसेवकांनी त्याप्रमाणे केलं पाहिजे होतं. गीतेदादांनी कधीच पाठिंबा हा शब्द वापरलाच नाहीये. त्यांनी नक्कीच फक्त प्रचार थांबवतो हाच शब्द वापरलेला आहे. पण आपण जसे आमचे ज्येष्ठ नेते आमचे एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या आदेशाचं पालन करून आम्ही महायुतीचा धर्म पाळलेला आहे आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही महायुतीचा धर्म पाळला. पश्चाताप म्हणता येईल, कारण की जर माझी माघार झाली नसती तर नक्की विजय आपला झाला असता. या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना आपली मतं का फुटली याचं आत्मपरीक्षण करावं लागणार आहे. तर दुसरीकडे महायुतीला युती धर्मात पडलेला विस्तव विझवावा लागणार आहे. नाहीतर आगामी काळात भाजप आणि शिवसेनेच्या वाटा वेगळ्या होतील हे मात्र नक्की. तुमच्या मते ही निवडणूक कशी होती ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा. प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव.